नमस्कार. आज आपण आजचा विषय जो घेतलेला आहे तो आहे साहित्याचे महामंडळ, अभिजन, बहुजन आणि मराठीचे ऐक्य. मुळामध्ये 150 वर्षाची परंपरा असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या एकूण संमेलन इतिहासातलं 97वं संमेलन अमळनेरला नुकतंच झालं. त्याचं कवित्व अजूनही सुरूच आहे. त्यातून उद्भवलेले जे काही नव्याने समोर आलेले प्रश्न आहेत ते अधिकच गंभीर होणार आहेत. ज्या पद्धतीने त्याच्यावर काही विचार करण्याचा मुद्दा समोर आलेला आहे आणि तिथेच अमळनेरमध्ये झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जे काही शोभनीय अशोभनीय अमळनेरच्या संमेलनामध्ये झालं, या सगळ्यांची अमळनेरच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये झालं. आणि त्या पार्श्वभूमीवर विद्रोही साहित्य संमेलनाने ज्या पद्धतीने आपली उंची वाढवली, प्रतिष्ठा निर्माण केली आणि जे वैचारिक खाद्य प्रबोधन पुरवलं, या सगळ्याची एक तुलना चालू आहे आणि ती योग्य आहे आणि ती व्हायलाच पाहिजे. मुद्दा असा आहे की साहित्याचं हे महामंडळ हे काय प्रकरण आहे हे अनेकांना माहितीच नसतं. अनेकांना कशाला, ज्यांचं हे महामंडळ आहे त्या 10 संस्थांमध्ये असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या शिवाय त्याचे जे सदस्य असतात अनेक, त्यांनासुद्धा फारसं काही माहिती नसतं, माहितीसुद्धा करून घेत नाहीत. म्हणजे त्यांची जबाबदारी नाही असं नाही आहे, पण ती जबाबदारी ना सदस्य पार पाडत ना संस्था फार सक्रिय असते. हे साहित्याचं महामंडळ हे काय प्रकरण आहे, हे अखिल भारतीय का म्हटलं जातं, हे संमेलन काय आहे, कोणासाठी आहे, भाषा कोणाची आहे, राज्य कोणाचं आहे, जिल्हे कोणाचे, तालुके कोणाचे, 12 कोटी लोक कोणाचे, हे सगळे प्रश्न याच्यात गुंतलेले आहेत. साहित्याचं महामंडळ, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ हे काही पदाधिकाऱ्यांपुरतं नाही आहे किंवा त्या महामंडळात विभागीय संस्थांचे जे प्रतिनिधी असतील ते सगळे मिळून जे 19 लोक होतात तेवढ्यापुरतं नाही आहे. ते आपलं प्रतिनिधित्व करतात म्हणून त्याला प्रतिष्ठा आहे. ते 12 कोटी मराठी जनतेची भाषा साहित्य संस्कृती विषयक एक सर्वोच्च महत्त्वाची संस्था अशी जी त्याची प्रतिमा झाली आहे ती तुमच्या माझ्यामुळे झालेली आहे. आपण ती दिलेली आहे. ती केवळ पदाधिकाऱ्यांमुळे झालेली नाही, ते तर बदलत राहतात दरवेळेला, काहींचे दरवर्षी. हे जे महामंडळ आहे हे का निर्माण झालं हे जर आधी आपण नीट समजून घेतलं पाहिजे. हे कशाकरता निर्माण झालं, हे फक्त त्या संस्थेकरता नाही निर्माण झालं. हे निर्माण झालं मराठी भाषिक समाजाच्या भाषिक सांस्कृतिक वाङ्मयीन ऐक्यासाठी, विशेषतः मराठीच्या ऐक्यासाठी. याची मुळं कशामध्ये आहेत, याची मुळं आहेत 1938 साली नागपूरच्या प्रांतिक असेंब्लीमध्ये रामराव देशमुखांनी आमच्या स्वतंत्र वऱ्हाड राज्याचा म्हणजे स्वतंत्र मराठी भाषिक राज्याचा जो ठराव मांडलेला होता, त्याचा उल्लेख लालजी पेंडसे यांनी महाराष्ट्राचं महामंथन या त्यांच्या ग्रंथात केलेला आहे सुरुवातीलाच, की संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा पाया हा त्या ठरावाने घातला गेला, म्हणजे मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीचा. तिथून याची सुरुवात होते. आणि हे मराठी राज्य हे चळवळीतून निर्माण झालं, लोक चळवळीतून निर्माण झालं. मराठी भाषिकांच्या, कामगार, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, कर्मचारी, कर्मचाऱ्यांच्या संघटना, विविध चळवळी आणि संयुक्त महाराष्ट्रामध्ये त्याचं झालेलं, चळवळीमध्ये झालेलं रूपांतर. आणि याचं नेतृत्व कोणी केलं, या आंदोलनाचं नेतृत्व हे शाहिरांनी केलं, लेखकांनी केलं, कलावंतांनी केलं, पत्रकारांनी केलं. हे कोणाच्याही कृपेने उपकाराने मिळालेलं राज्य नाही आहे, मराठी भाषिकांनी लढून मिळवलेलं राज्य आहे. फ्लोरा फाउंटनवर जे स्मारक उभं आहे ना हुतात्म्यांचं, त्यांचं बलिदान देऊन मिळवलेलं राज्य आहे. याची आठवण नेहमी मराठी माणसांनी विविध भागातल्या ठेवली पाहिजे. आणि ज्या वेळेला हे राज्य 1960 साली निर्माण झालं त्याच्या आधी, त्यावेळेला मराठवाडा यायचा होता. म्हणजे मराठवाडा हा विभाग आपल्यापेक्षा म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यापेक्षा 1 वर्ष उशिरा स्वतंत्र झालेला विभाग आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये स्वतंत्र तरतूद आहे.
जम्मू काश्मीर नंतरचं जे कलम आहे ना 371 370 नंतरचं, हे विदर्भ आणि मराठवाडा या दोघांसाठीही आहे. कारण हे महाराष्ट्रातल्या जे राज्य निर्माण होत होतं त्यातले सगळ्यात मागास विभाग होते. त्यामुळे त्यांच्या उन्नतीकरता विकासाकरता स्वतंत्र हे कलम निर्माण करण्यात आलं. हे सगळा इतिहास आपल्याला माहिती नसतो, तो उघडायला पाहिजे, नेहमी पुढच्या पिढ्यांना नीट सांगितलं पाहिजे. आणि हे सगळे महामंडळाचा म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ निर्माण झालं 61 साली, राज्य स्वतंत्र झालं 60 साली. आम्ही म्हणजे नागपूर विदर्भ हा मध्य प्रांतामध्ये होता, राजधानी होती नागपूरला, ती आम्ही सोडली आमची राजधानी मराठी भाषिक समाजाच्या ऐक्यासाठी. आणि आम्ही नागपूर करार करून, हा करार विदर्भ मराठवाड्याला सुद्धा लागू आहे, त्याचं कधीही पालन आजपर्यंत महाराष्ट्र राज्याच्या कुठल्याही सरकारांनी केलं नाही. त्याला वैधानिक दर्जासुद्धा कधी दिला नाही. तोंडाला फक्त पानं पुसलेली आहेत. 8-10 दिवसाचं अधिवेशन अकारण खर्च करणारं नागपुरात घेऊन फक्त, निष्पन्न काहीच होत नाही. त्या कराराला वैधानिक दर्जा दिलेला नाही. आणि आम्ही का आलो, विदर्भ का आला, मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकण हे सगळे आपापल्या भाषा, बोली, साहित्य, संस्कृती या मराठीच्या आहेत. आणि एक मराठी भाषिक राज्य निर्माण झाल्यानंतर या सगळ्यांचं जतन संवर्धनही झालं पाहिजे. आणि या सगळ्यांमध्ये एक मराठी ऐक्य असलं पाहिजे. केवळ अभिजनांपुरतं ते मर्यादित नको, कारण मराठी ही बहुजनांची आहे मोठ्या प्रमाणावरती. आणि बहुजन म्हणजे कोण, बोली बोलणारे, प्रमाण भाषा लिहिणारे नाही. त्यांच्याकडे तर आपलं लक्षच नाही आहे बोलींकडे. आपण केवळ नगरी महानगरी पद्धतीने हे सगळं चालवतो व्यवहार. हा बहुजनांना हे महामंडळ, या विभागीय संस्था, हे मराठीचं भाषिक सांस्कृतिक ऐक्य आपलं वाटावं असे कोणते वेगळे प्रयत्न आपण केलेले आहेत आपल्या रचनेमध्ये, संरचनेमध्ये. आपण काही संस्थांना नवीन सामावून घेतलं, महामंडळ काही व्यापक केलं, त्यांच्यापर्यंत काही पोचलो, त्यांना हे सगळं आपलं वाटावं, हे संमेलन आपलं वाटावं असे काही प्रयत्न केले. हे सगळे प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजेत. म्हणजे महामंडळाच्या विभागीय संस्थांनी स्वतःला विचारले पाहिजेत, महामंडळाने स्वतःला विचारले पाहिजेत, आणि आपण त्यांना विचारले पाहिजेत. कारण भाषा आपली आहे, साहित्य आपलं आहे, संस्कृती आपली आहे, जतन त्याचं करायचं आहे. काही लोकांचं जतन नाही करायचं आहे मूठभर आपल्याला. त्यामुळे या महामंडळावरती जर असे आक्षेप असतील की हे बहुजनांच्या एकूणच सगळ्या अभिव्यक्तीकडे दुर्लक्ष करते, तर त्यात काही खोटं आहे का हे आधी आपण विचारलं पाहिजे, स्वतःला विचारलं पाहिजे. या आरोपात तथ्य आहे की नाही, त्याचं उत्तर आहे असं आहे. आपण का हे असे आरोप होतात आपल्यावर वारंवार. या महामंडळाने जेव्हा जेव्हा व्यापक होण्याचे प्रयत्न केले, आता आम्ही विदर्भ साहित्य संघामध्ये आम्ही जे प्रयोग केले हे सगळ्या विभागीय साहित्य संस्थांमध्ये होऊ शकत होते, नाही झाले. त्याच्यानंतर झाले काही ठिकाणी. सगळ्या प्रवाहांना, ते दलित साहित्य असो, जनसाहित्य असो, आदिवासी साहित्य असो, स्त्रीवादी साहित्य असो, युवक असो, महिला असो, वेगवेगळे जे जे काही म्हणून मराठी भाषा साहित्यामध्ये प्रवाह आपापल्या अस्मितांचे उदयाला आले, ते सगळे एका 3 दिवसाच्या संमेलनामध्ये मावत नव्हते विभागीय. म्हणून आम्ही वेगवेगळी संमेलनं, आदिवासी संमेलन, दलित साहित्य संमेलन, ही अशी वेगवेगळी संमेलनं सुरू केली होती. युवा साहित्य संमेलन, लेखिका संमेलन, हे सगळ्यांना करता येणं शक्य होतं. पण विदर्भ साहित्य संघाने ते केल्याचा, आम्ही ते सुरू केल्याचा आणि आम्ही ते टिकवल्याचा परिणाम हा झाला की विदर्भातल्या सगळ्या प्रवाहांना, दलित, आदिवासी, बहुजन आणि मोठ्या प्रमाणावरती बहुजन कार्यकर्ते विदर्भ साहित्य संघाच्या एकूण प्रवाहामध्ये सुद्धा आले. भाषिक, साहित्यिक, सांस्कृतिक अशा सगळ्या उपक्रमांमध्ये सुद्धा आले. त्यांनीच चालवल्या शाखा. हे इतर विभागीय संस्थांमध्ये या पद्धतीने आम्ही एक चळवळ म्हणूनच चालवलं ना, ते अनेक वर्ष चालवलं. जेव्हा हे प्रवाहाचं क्षीण झाले त्यानंतर हळूहळू मग ते अस्तंगत होत गेलं वातावरण. परंतु मराठी भाषिक समाजाच्या सगळ्या थरांना आणि स्तरांना, सगळ्या प्रवाहांना आणि अस्मितांना या संस्था आपल्या वाटल्या पाहिजेत. मी तर सुरुवातीपासून ही मोहीम चालवत असे की या संस्था ही कोणाचीही मक्तेदारी नाही आहे. काही 7-12चा उतारा लिहून दिला नाही आहे आमच्या नावाने, कोणत्या विशिष्ट वर्णाच्या, जातीच्या, वर्गाच्या नावाने. सदस्य व्हायला पाहिजे मोठ्या प्रमाणावर दलितांनी, बहुजनांनी. पण इकडे सुद्धा दुर्लक्ष झालं.
या संस्थांचं सदस्य होऊन तिथे आपण येऊन त्या ताब्यात घेऊन आपण त्या चालवायला हव्या होत्या, ते आपण केलं नाही. ते करायला पाहिजे, अजूनही करायला पाहिजे, हे माझं अजूनही मत आहे. शेवटी जसं पत्रकारितेमध्ये जोपर्यंत मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या जाती जमातीतले लोक येणार नाही आणि त्यांना जोपर्यंत पत्रकारिता शिक्षणामध्ये प्रवेश मिळणार नाही, अशी भूमिका मी घेतली होती विभाग प्रमुख असताना नागपूर विद्यापीठातल्या जनसमाज विद्या विभागाचा. आणि तोपर्यंत तो आवाज, तो व्हॉइस लोकशाहीमध्ये या सगळ्या बहुविधतेचा हा जोपर्यंत पत्रकारितेत उमटणार नाही, तोपर्यंत पत्रकारिता ही विशिष्ट वर्गाची, वर्णाची, जातीची, त्या दृष्टीची राहील ना. ती सर्वसमावेशक कशी होईल? हे जसं पत्रकारितेला लागू आहे, पत्रकारिता शिक्षणाला लागू करून आम्ही दाखवलं. त्यामुळे पत्रकारितेच्या शिक्षणामध्ये प्रवेश मिळाल्यामुळे मोठ्या संख्येच्या बहुजन वर्गाला पत्रकारितेमध्ये तो येऊ शकला, संपादकांपर्यंत तो जाऊ शकला. मराठी पत्रकारिता त्यामुळे विविधांगी होऊ शकली, विविध दृष्टिकोन त्यामध्ये येऊ शकले, विविध स्तरातले, समाजातले स्तराचे वेगवेगळे प्रश्न, समस्या. आता पत्रकारिता ही केवळ भांडवली झाली, हा भाग वेगळा आहे. पण हे ज्या काळामध्ये करत होतो आम्ही लोक, त्या काळामध्ये ही परिवर्तनं फार महत्त्वाची होती, आवश्यक होती ही करणं आपण सगळ्यांनी मराठी ऐक्यासाठी. हे जसं मराठी पत्रकारितेत घडलं तसंच ते मराठी साहित्य संस्थांमध्येही हे अभिसरण, ज्याचं उदाहरण मी दिलं, विदर्भ साहित्य संघात आम्ही हे प्रयोग करून दाखवले, तसं सगळ्या मराठी साहित्य विभागीय संस्थांमध्ये आणि नव्या संस्थांना महामंडळाचा भाग करून घेणं ज्यांना इच्छा आहे. महामंडळाच्या बाहेर जो साहित्य व्यवहार चाललेला आहे, भाषेचा व्यवहार चाललेला आहे, आणि या सगळ्यांना एका महामंडळाचा भाग करून घेता येणं आणि त्या सगळ्यांचा आवाज, ती बहुविधता, असे रचनात्मक बदल आम्ही महामंडळात करण्याचा कधी विचार केला नाही. त्यामुळे ते अभिजन केंद्री, ती संमेलनं आणि हे महामंडळ या संस्था या केवळ अभिजन केंद्री ज्या वाटत गेलेल्या आहेत. आणि हा जो आरोप आमच्यावर होतो, हा आम्ही मान्य केला पाहिजे की आम्ही संरचनात्मक बदल त्या दृष्टीने पावलं उचललीच नाहीत. या सगळ्या प्रक्रियेमध्ये मराठी ऐक्यासाठी हे महामंडळ निर्माण झालं 1961 साली. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि विविध विभाग जे महाराष्ट्राचा भाग झाले, त्यांच्यातल्या बोली, साहित्य, संस्कृती, परंपरा, भाषेच्या या सगळ्यांचं जतन, संवर्धनाचं महामंडळाच्या घटनेमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवणे हे एकमेव काम नाही आहे महामंडळाचं. पण दुर्दैवाने पुन्हा पुन्हा महामंडळ हे केवळ संमेलन केंद्री करण्याचा प्रयत्न जो केला जातो, तो का केला जातो? संमेलना व्यतिरिक्त करण्याची जी, संमेलन हे कामांपैकी एक काम आहे, एकमेव काम नाही. इतर खूप काम आहे जे हे महामंडळ करत नाही. आणि 2016-19 या 3 वर्षाच्या काळाचा जो अपवाद सोडला, तर हे महामंडळ कसं लोकाभिमुख करता येऊ शकतं, लोकसहभागाने चालवता येऊ शकतं, सगळ्या देशभर या महामंडळाच्या घटना आणि याच्याप्रमाणे असलेले जे कार्य आहे त्याचा विस्तार कसा करता येतो, हे त्या 3 वर्षात या महामंडळाने जसं करून दाखवलं, तसं प्रत्येक 3 वर्षात करून दाखवता येऊ शकतं ना, इच्छाशक्ती असेल तर. पण ती का नसते आपल्याजवळ, याचाही आपण शोध घेतला पाहिजे. आपल्याला सगळे प्रवाह, सगळे स्तर समाजातले हे सगळे मराठी ऐक्यासाठी सुसंवादी असले पाहिजे, ही आपली बांधिलकी आहे की नाही, असायला पाहिजे. नसेल तर ती आपण आणली पाहिजे. येत नसेल तर त्याच्यासाठी मराठी भाषिकांनी या संस्थांवर आपला दबाव वाढवला पाहिजे, त्या संस्थांमध्ये आलं पाहिजे, त्या ताब्यात घेतल्या पाहिजे, त्या स्वतः चालवून दाखवल्या पाहिजे आणि हे करून दाखवलं पाहिजे. हे मी वारंवार सांगत आलो आहे, ते मी पुन्हा सांगतोय. आपण जरा याचा जर एक थोडासा आढावा घेतला तर आपल्या काय लक्षात येतं? किती संमेलनं झाली? 97 संमेलनं झाली आतापर्यंत. या 97 संमेलनांपैकी आपण जरा याची आकडेवारी पाहिली तर एकूण 19 संमेलनं, त्या 19 संमेलनांपैकी सुद्धा 14 संमेलनं ही फक्त पुणे, आळंदी, सासवड, पिंपरी चिंचवड या भागामध्ये केंद्रित आहेत. आणि कराड, सातारा, महाबळेश्वर अशी जवळपासच्या परिसरामध्ये, जे 2 तासाच्या 3 तासाच्या अंतरावर असतील, अशी 19 संमेलनं 97 संमेलनांपैकी ही या भागात केंद्रित आहेत. 97 संमेलनांपैकी केवळ 9 संमेलनं ही तालुका पातळीवर झालेली आहेत. 97 पैकी केवळ 9.
ग्रामीण भाग ज्याला म्हणता येईल. 88 संमेलनं ही जिल्हा पातळी, नगर, महानगर याच पातळीवरची आहेत. म्हणजे किती मोठा अनुशेष आहे ग्रामीण पातळीवरचा संमेलनांचा, तालुका पातळीवरचा प्रचंड मोठा आहे. म्हणजे हे नगर, महानगर आणि अभिजन केंद्रीत्वाचा जो आरोप आहे हा खोटा नाही आहे ना, हा खरा आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये पुन्हा आपण एक आकडेवारी अजून त्याची अशी पाहू की हे संमेलनं 97 संमेलनांपैकी महाराष्ट्राच्या विविध विभागात, ज्याचा मिळून हा महाराष्ट्र बनला आहे 12 कोटी मराठी जनतेचा, त्या पातळीवर जर विचार केला तर मुंबई, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये 97 पैकी 61 संमेलनं या एकाच भागात झालेली आहेत. इतर भागांची काय स्थिती आहे? इतर भागांपैकी विदर्भामध्ये 10, मराठवाड्यामध्ये 5, खानदेशात 6, कोकणमध्ये सगळ्यात कमी म्हणजे 3 आणि महाराष्ट्राच्या बाहेर बृहन महाराष्ट्रामध्ये 97 पैकी एकूण 11. अशी 97 पैकी 36 संमेलनं बृहन महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, पुण्याच्या बाहेर 61 संमेलनं ही केवळ मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये झालेली आहे. म्हणजे किती मोठा अनुशेष आहे या संमेलनांचा. म्हणजे झिरपलंच नाही ना हे संमेलन इतर ठिकाणी. ग्रामीण भागामध्ये तालुका 358 तालुके आहेत, जिल्हे 36 आहेत महाराष्ट्रात, गावं 41,000 आहेत. कुठपर्यंत न्यायची आहे मराठी आपल्याला? फक्त नगर, महानगर, जिल्ह्यापुरती मर्यादित करायची आहे का? ही याची आकडेवारी आहे. अजून एक आकडेवारी आपण पाहिली पाहिजे, ती अशी आहे, या 97 संमेलनाध्यक्षांपैकी जो विद्रोही साहित्य संमेलनाचा मुख्य आरोप आहे आणि जो खरा आहे की विशिष्ट जातीच्या पलीकडे या संमेलनाचं अध्यक्षपद 97 संमेलनांमधून फार अपवादाने सरकलेला आहे. हा त्यांचा आरोप खोटा नाही आहे, खरा आहे. महिला अध्यक्ष किती आहेत? 97 संमेलनांमध्ये केवळ 5 महिला अध्यक्ष आहेत. म्हणजे पुरुष प्रधानतेचा सुद्धा जो आरोप आहे हाही खोटा नाही आहे. थोडक्यात हे जे महामंडळ आहे त्याची जी संमेलनं आहेत ही बहुजनांना आपली वाटावी या पद्धतीने आपण त्याची रचना करतो का? विद्रोही साहित्य संमेलन हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तुलनेमध्ये त्याच गावात आता होतं, त्याची तुलनाही होते. आणि का लोकांना ते अधिक प्रिय वाटतं त्याची कारण मी याच्या आधीच्या माझ्या वक्तव्यांमध्ये अनेकदा मांडलेली आहेत. तालुका पातळीवर ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती पसरलेल्या मराठी भाषिकांपर्यंत तुमचा भाषा, साहित्य, संस्कृती, बोली याच्या ऐक्याचा जो विचार आहे हा जातच नाही, पसरतच नाही. त्यांना संधीच नाही, त्याच्या आयोजनातही संधी नाही, ते बघण्यातही संधी नाही, त्याच्या श्रवणातही संधी नाही आणि यासाठी आपण फारसे प्रयत्नही करत नाही. हे जर वास्तव असेल तर हे आपण नाकारणार आहोत का? आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे केवळ संमेलन घेणं एवढं करता नाही आहे ना महामंडळ. इतर विभागांचा या संमेलनांचा सुद्धा अनुशेष प्रचंड मोठा आहे, मोठा अनुशेष आहे तालुका आणि ग्रामीण पातळीवरचा. आणि जिथे मराठी भाषिक सर्वाधिक आहेत, जिथे खऱ्या अर्थाने मराठी जोपासली जाते, जपली जाते, जतन संवर्धन केलं जातं वेगवेगळ्या बोलींच्याही आणि प्रत्यक्ष व्यवहारामध्ये. आता या सगळ्या हे सगळं का उद्भवलं चर्चा? कारण अमळनेरला झालेल्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवरती जी बातम्या आल्या त्याच्यामध्ये याच्यानंतर संमेलनं जिल्हा पातळीवरच फक्त मर्यादित करण्यापर्यंत आपण विचार करावा असं आम्ही विचार करू असं अधिकृत वक्तव्य आलं महामंडळाचं. कशाला विचार करू, का करू? जिल्हे फक्त 36 आहे. या 36 जिल्ह्यांपैकी बहुतांश जिल्ह्यांमध्ये संमेलनं होऊन गेलेली आहेत, काही ठिकाणी पुन्हा झालेली आहेत. तिथेच तुम्ही पुन्हा करणार? म्हणजे तुम्ही हे संमेलन ग्रामीण भागात तालुका पातळीवरती नेण्यापासून, त्यांना ते घेण्यापासून, त्यांना या मराठीच्या उत्सवाच्या आयोजनामध्ये सहभागी होण्यापासून अधिकृतरित्या कायमचं वंचित करणार? हे तुम्ही करू शकत नाही, तुम्हाला अधिकार नाही आहे, तुमच्या घटनेतही नाही आहे आणि एकूणच वैध नाही आहे हे सगळं करणं. जिथे जे गोष्ट म्हणजे पुन्हा तुम्ही ते नगर, महानगर म्हणजे जे तुमच्यावर आरोप आहेत ते अधिक पक्के करणार. हा सगळा व्यवहार मराठीचा हा झिरपायचा आहे की नाही खाली तळ पातळीपर्यंत? आणि का मर्यादित करणार आपण जिल्हा पातळीपर्यंत? कारण फक्त आपल्याला पाहिजे तशा 3 स्टार 5 स्टार सुखसोयी नाही आहेत म्हणून?
ती माणसं रोज जीवन जगतात ना तिथे, ग्रामीण पातळीवर, तालुका पातळीवर, आणि सुखसोयी त्यांच्याकडे तुम्हाला पाहिजे ते जे जीवन जगतायत त्या जीवनाच्या पातळीवर आपण 4 दिवस नाही काढू शकत? 4 दिवस सुद्धा आपल्याला असंही आहेत काढणं मराठी भाषेसाठी, साहित्यासाठी, संस्कृतीसाठी, संस्थांसाठी आपल्या. ती माणसं आयुष्य काढतायत ना. आणि जर तिथे तुम्हाला पाहिजे त्या सोयी नसतील तर त्या त्यांनाही नाही आहेत ना. त्यांना दैनंदिन जीवनामध्ये नको आहेत का त्या? तुम्हाला ज्या नगरी महानगरी सुखसोयींची आपल्या घरी बसून सवय झाली आहे त्या तुम्हाला जिथे संमेलन घेऊ तिथे हव्या आहेत. त्यांच्या आयुष्यभर त्यांना ते उपलब्ध नाही आहेत. मग असा याचा अर्थ होतो. जर उपलब्ध नाही आहे तर त्यांचा काय दोष आहे? तुमचं 75 वर्षाचं स्वातंत्र्य, 77 वर्षाचं स्वातंत्र्य, तुमचा 63 वर्षाचं राज्य, हे जर त्यांना त्या सुखसोयी तालुका पातळीवरती तुम्हाला पाहिजे आहे त्या निर्माण करू देऊ शकत नसेल तर त्याची शिक्षा तुम्ही त्यांना का देणार? संमेलन तिथे न घेऊन सरकारला द्या, नेत्यांना द्या आपले दोष, जनप्रतिनिधींना द्या. ज्यांनी तिथे पाहिजे त्या सुखसोयी निर्माण केल्या नाही त्यांना दोष द्या. त्या लोकांना का शिक्षा देताय तुम्ही? विभागीय साहित्य संस्थांची मोठी सदस्य संख्या आणि कार्यकर्ते आणि शाखासुद्धा या तालुका पातळीवर आहेत. त्या शाखेच्या, त्या तालुक्याच्या शाखेने आम्हाला म्हटल्यावरती की आम्हाला इथे संमेलन घ्यायचं आहे, तुम्ही त्यांना कोणत्या कारणाने नाही म्हणणार? 2 कोटी रुपये तुम्ही शासनाच्या आता घेणार, म्हणजे त्यांचेच पैसे घेणार, त्यांच्याच करातून हा पैसा येणार, आणि त्यांनाच तुम्ही ते संमेलन घेण्यापासून वंचित करणार. तुमची स्थळ निवड समिती कशा करताय? ही सगळ्यात योग्य यंत्रणा आहे. तिने जाऊन संमेलनासाठी आलेल्या आमंत्रणांमधलं स्थळ तिने निश्चित करायचं आहे. 4 सुखसोयी कमी असल्या तरीसुद्धा तिथे संमेलन व्हावं. महाबळेश्वरला कोणत्या सुखसोयी होत्या? ग्रामीण भागामध्ये वर्ध्याला सुद्धा नव्हत्या. म्हणून 2016-19 या काळात वर्ध्याचं आमंत्रण आम्ही स्वीकारलं नव्हतं, यवतमाळला दिलं होतं, तुलनेने वर्ध्यापेक्षा तिथे बरं होऊ शकेल म्हणून. पण याचा अर्थ आपण केवळ पाहिजे त्या सुविधा नाही आहेत आणि ग्रंथ विक्री हा काय महामंडळाने ग्रंथ विक्री करण्याचं कंत्राट घेतलं आहे का? महामंडळाचा संबंध काय प्रदर्शन आयोजित करण्याशी? आमचे दोन्ही मित्र आहेत, दोन्ही प्रकाशक संघटना चालवणारे अध्यक्ष, त्यांना मी म्हटलेलं आहे की तुम्ही त्यातले तज्ज्ञ आहात आणि त्यांच्याच मदतीने 2016-19 आणि त्या आधीची 2 वर्ष ग्रंथ प्रदर्शनं महामंडळाने घेतली. नंतर का बंद केली मला माहीत नाही त्या लोकांना घेणं, प्रकाशक परिषदेच्या. ते त्यातले तज्ज्ञ आहेत, त्यांना त्यांच्या अडचणी माहिती आहेत, त्या समस्या कशा सोडवायच्या हे त्यांना माहिती आहे. मी तर त्यांना सतत प्रस्ताव दिलेले आहेत की तुम्ही महामंडळाच्या संमेलनाच्या ठिकाणची ग्रंथ प्रदर्शनाची जागा फक्त ताब्यात घ्या आणि तिथे ग्रंथोत्सव करा स्वतंत्रपणे संमेलनाला जोडून, आणि शासनाला त्यासाठी वेगळा निधी मागा. यांच्या 2 कोटीचा खिसा कशाला कापता तुम्ही की 1 कोटी आम्हाला द्या म्हणून? स्वतंत्रपणे शासन देईल ना पैसा तुम्हाला. शासन तसंही ग्रंथोत्सव करतं जिल्हा पातळीवरती. तो जो ग्रंथोत्सव जिल्हा पातळीवर करतो तुम्ही त्यांना सांगा आम्ही हा अखिल भारतीय पातळीवर करतोय संमेलनामध्ये, हा प्रस्ताव द्या. आणि स्वतः प्रकाशक परिषदेने, प्रकाशकांच्या वितरकांच्या संघटनेने आता या प्रदर्शनाची जबाबदारी घेण्याची वेळ आलेली आहे. काय आपल्या प्रकाशकांना, ग्रंथ विक्रेत्यांना, वितरकांना सोयी पाहिजे आहेत याची जाणीव तुम्हाला अधिक आहे. व्यावसायिक तुम्ही आहात, महामंडळ नाही. आणि महामंडळाने कोणाचाही व्यवसाय करून देण्याचं कंत्राट घेतलेलं नाही. ती अपेक्षा त्यांच्याकडून करू नका. आमचा तिथे व्यवसाय झाला नाही म्हणून तुम्ही पैसे परत द्या हे म्हणणं चुकीचं आहे, गैर आहे. महामंडळाची जबाबदारी नाही आहे ग्रंथ प्रदर्शन भरवणे, हीच नाही आहे मुळामध्ये. पण त्याला उत्तेजन दिलं पाहिजे म्हणून महामंडळ ते भरवत होतं. याचा अर्थ आपण अधिकारवाणीने आणि आता आम्हाला पैसे भरून द्या, आमचा व्यवसाय झाला नाही म्हणून, असभ्यपणा आहे हा. सभ्यपणा नाही हा. ही मागणीसुद्धा सभ्यपणाची नाही आहे. त्यामुळे आपण जिल्हा पातळीवर संमेलनं मर्यादित करण्याचा महामंडळ जर विचार करत असेल तर त्याच्या विरुद्ध तालुका पातळीवरती मोठा उठाव होईल हे मी आत्ता सांगून ठेवतोय. 358 तालुके आहेत, 41,000 गावं, किती ग्रंथालय आहेत? 63 वर्षामध्ये आपण वाचन संस्कृती, ग्रंथ संस्कृतीबद्दल नुसती भाषणं देतो आहोत. किती दुकानं आहेत ललित साहित्याची? महाराष्ट्रात 50 दुकानं नाही आहेत. 12 कोटी मराठी जनतेच्या या 36 जिल्ह्याच्या 358 तालुक्यांच्या त्याच्याकडे आपलं कोणाचंच लक्ष नाही आहे ना. का नाही वाढत ती?
आपण एवढी संमेलनं घेतो, त्यातून जर ललित साहित्याच्या वाचनाला प्रवृत्त आपण करत नसू, महामंडळाच्या किंवा विभागीय साहित्य संस्थाच्या कार्यामधून जर ललित साहित्याच्या वाचनाला प्रवृत्त होऊन लोक पुस्तक विकत घेण्यापर्यंत येत नसतील, ललित साहित्याची दुकानं त्या त्या गावांमध्ये उपलब्ध होत नसतील, जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा जर होत नसतील, तालुक्याच्या ठिकाणी होत नसतील, तर आपण आहोत कुठे? काय करतो? कशा करता करतोय आपण संमेलनं? कशा करता चालतोय आपण साहित्य संस्था? कशा करता करतोय हा सगळा व्यवहार? का लोकांनी आपल्याकडे आदराने प्रतिष्ठेने बघावं? आपण टिकणार आहोत की बंद पडणार आहेत संस्था आपल्या या वेगाने? मग या सगळ्यांचा विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि गांभीर्याने करण्याची वेळ आलेली आहे. मी 50 वर्ष हे बोलतोच आहे, पुन्हाही बोलत राहीन. त्यातलं जे काही चुकीचं असेल ते मला दाखवून द्यावं, ते मी परत घेईन. पण जर हे बरोबर असेल तर त्या दृष्टीने काही पावलं टाकली पाहिजेत ना प्रत्यक्षामध्ये. ती टाकायला हवीत की नको? की आपल्या सुखसोयींसाठी आपण लोकांना वंचित करायचं हे संमेलन घेण्यापासून, या संस्थांपासून, त्या प्रक्रियेत येण्यापासून? हे चुकीचं आहे, गैर आहे, माझा विरोध आहे त्याला. आणि मी करीन, ठामपणे करत राहीन. जर हा निर्णय झाला तरी करीन. तुम्ही शासनाचे पैसे घेणं बंद करा आणि नंतर ही भाषा बोला. 2 कोटी रुपये मिळायला लागल्यानंतर तालुका पातळीवरच्या आयोजकांना, या प्रक्रियेत येऊ इच्छिणाऱ्यांना पहिल्यांदा ही आशा निर्माण झाली की आपण हे अखिल भारतीय संमेलन आपल्या गावी भरवू शकतो. 5-50 लाख रुपये, 1 कोटी रुपये उभे करून. आणि जर तुमचे संमेलनाच्या पैशातून अन्य कोणतेही उद्देशपूर्ती नसेल मनामध्ये, तर 2 ते 3 कोटी रुपयामध्ये तालुक्याला अतिशय चांगलं संमेलन तुम्ही घेऊ शकता. या आयुष्यभर या सगळ्या आयोजनामध्ये आहे, मी सांगू शकतो. आणि 40 वर्ष ऑडिट केलं आहे. त्यामुळे जिथे आता सरकारचा 2 कोटी निधी मिळाल्यामुळे हे संमेलन पोचण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत, त्याच वेळेला आपण त्या सगळ्या शक्यता आणि त्या सगळ्या संधी अवरुद्ध करणारा जो विचार करणार असू आणि केवळ जिल्हा पातळीवरती हे मर्यादित करणार असू, तर आपण मराठीचे मारेकरी ठरू. ग्रामीण स्तरापर्यंत, बोलीच्या पातळीवरती वावरणाऱ्या समाजापर्यंत आपला जो भाषा, साहित्य, संस्कृतीच्या, मराठी ऐक्याचा विचार आपण पसरवू शकत नसू, तर पुन्हा हे नगर, महानगर आणि अभिजन केंद्री असंच आपल्या संस्था, महामंडळ आणि आपला संमेलन व्यवहार हा 97 संमेलनानंतर आणि 100व्या संमेलनाकडे वाटचाल करत असताना जर असाच राहिला, तर आपण काय कमावलं? आपण अनेक गोष्टी गमावल्या असा त्याचा अर्थ आहे. आपल्याला एकूण 12 कोटी मराठी जनतेच्या मराठी भाषेच्या संबंधामध्ये किती भूमिका घेतो आपण? आपण साधा आवश्यक असलेल्या गोष्टींचा निषेधसुद्धा करायला तयार नाही आहोत, हे आपण पाहिलं अंबळनेरच्या संमेलनामध्ये. मग आपल्याला काय अधिकार, कशासाठी मागतो आपण 2-2 कोटी रुपये? 25 लाखाचे 50 लाख, 50 लाखाचे सरकार 2 कोटी करून देते, उद्या ते 10 कोटी करून देईल. उपयोग काय त्या पैशाचा? जर ते ग्रामीण भागापर्यंत, तालुका पातळीपर्यंत हे सगळं पोचत नसेल, ललित साहित्याची दुकानं वाढत नसतील, भाषेचा व्यवहार वाढत नसेल, त्याच्यामधलं लोकांची जी रुची आहे ती वाढत नसेल, मराठी भाषा माध्यमांच्या बंद पडणाऱ्या शाळा जर आपण वाचवू शकत नसू आणि तेवढाचा दबाव आपण सरकारवर निर्माण करू शकत नसू, आपल्या कॉर्पोरेशनवर निर्माण करू शकत नसू, तर आपल्या या कार्याला काही अर्थ नाही ना. निरर्थक आहे आपलं हे कार्य. कशासाठी करतोय आपण मुळात? ते त्याचं निष्पत्ती काय आहे शेवटी? संमेलनाकरता संमेलन का? केवळ संस्था चालवायच्या म्हणून संस्था चालवायच्या आहेत का? संस्था कुठल्या तरी उद्दिष्टाकरता चालवायच्या आहेत. ती आपली उद्दिष्ट, आपल्या संस्थेची, आपल्या घटना पुन्हा पुन्हा वाचून नीट समजून घेतली पाहिजेत आणि स्वतःलाच प्रश्न विचारले पाहिजेत की त्यातली किती पूर्ण केली आपण. केवळ दरवर्षी वर्धापन दिन घेणं, पुरस्कार वाटणं आणि संमेलन भरवणं वर्षातून एक, एवढं कार्य नाही आहे विभागीय साहित्य संस्थांचं. भरपूर कार्य आहेत त्यात लिहिलेली, खूप साधनं आहेत. माहितीसुद्धा नाही आहेत ती कार्यकारिणी सदस्यांना सुद्धा, की त्यांनी त्याचा नीट अभ्यास करावा आणि जाब विचारावा ना. आपण त्यांना विचारावा, त्यांनी पदाधिकाऱ्यांना विचारावा आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या सदस्यांना विचारावा आणि सदस्यांनी त्यांना विचारावा. ही प्रक्रिया आहे. या संस्थांच्या सर्वसाधारण सभामध्ये 25 लोक नसतात, 15-15 हजार, 10-10 हजार सदस्य असतात आणि आपण मूग घेऊन बसतो. कशा करता, कशासाठी चालवतो आपण या संस्था? कशा करता हा सगळा व्यवहार?
हा पुन्हा एकदा जो अभिजन केंद्री, नगर केंद्री, महानगर केंद्रीकरण चाललेलं आहे, याबद्दल आपण मराठी भाषिक समाजाने सजग असलं पाहिजे. विशेषतः तालुका पातळीवरच्या, ग्रामीण पातळीवरच्या भाषा, साहित्य, संस्कृती यांच्या प्रवाहामध्ये कार्य करू इच्छिणाऱ्या, येऊ इच्छिणाऱ्या अशा संस्थांनी, कार्यकर्त्यांनी अधिक सजग असलं पाहिजे. आणि जे सजग आहेत त्या पातळीवरती त्यांनी सजगता वाढवली पाहिजे. धन्यवाद.